एवढी लाईन म्हणजे खाऊ भाई खतमच होत नाही. तिकडं जाय मी नाही आता बस थकलो भाई बस कॅन्सल भाई. क्या बोला तूने? वेलकम बैक टू अनदर ब्लॉग गाइस. तो आज है मतलब आज 5 दिसंबर है और कल 6 दिसंबर है गाइस. तो आज जो है बाबा साहेब अम्बेडकर का कार्यक्रम होता है किधर चैत्य भूमि पे. सो गाइस अभी मैं और प्रथम हम दोनों मिलके जा रहे हैं वहाँ पे नाइट के लिए. आज 5 दिसंबर को ही 6 दिसंबर की मॉर्निंग हमारी चैत्य भूमि में ही होने वाली है गाइस. सो अभी मैं निकल चुका और प्रथम आ रहा है गाइस. सो बने रहिए, आज का ब्लॉग फुल ही लड़ा लेगा गाइस. कैसा होगा प्रथमा, मतलब अभी सिर्फ 25 मिनट बचे हैं और 12-16 की लास्ट ट्रेन है भाई. और अभी हो चुके 11:55 हो चुके कुछ. तो 20 मिनट बचे भाई, अभी तक पहुंचा नहीं. मतलब गैर जिम्मेदार इंसान है. तो बस 11:30 बजे निकल, मैं उसको बोला था, अभी तक आया नहीं ससुरा. ट्रेन छूटा ना भाई, वसई पे सुलवाऊंगा, घर पे नहीं आऊँगा मैं. देखते टक तुला किती वाजता बोललेलो? 11:30. आता किती वाजता आहेत भाई? 15 मिनिट आहेत आपल्याकडे स्टेशनला पोहोचून पार्किंग पण लावायचे. अशी स्लो गाडी चालवणार ना भेंडी प्रथम, तू लावशील. दादर तर नाही पोहोचणार आपण. बंद कर. सो गाइस फाइनली मैंने भाई गाड़ी ऐसी भगाई है ना, जहाँ मैं 20-25 मिनट में रोज लाता था भाई 15 मिनट में गाड़ी टच की है मैंने. क्या प्रथम भाई? सवाल ही नहीं होता ना भाई. भाई फटाफट चलते बच्चे, अपना ट्रेन मिस नहीं होना चाहिए और कोई टेन्शन नहीं अपनी. म्हणजे भाई रात्री 12 वाजले तरी एवढी गर्दी कशी, असं माझं म्हणणं आहे. गर्दी तर नसतेच. तो गाइस तुम लोग देख सकते हो, मतलब इतनी पब्लिक चैत्य भूमि जा रही है. अभी हम लोग दादर स्टेशन उतरे भाई. मतलब ऐसा लग रहा है कि भाई मेला ही, वहाँ पे चलने जगह नहीं होगी. मतलब इतना क्राउड है भाई. अभी तुम लोग देख सकते हो, अभी फुल इतना क्राउड है. तो आगे चल के कितना रहेगा. तो गाइस फाइनली अभी हम लोग मतलब पहुंचने वाले चैत्यभूमी. जस्ट म्हणजे आता जवळच आहे गाइस. म्हणजे एवढ्या लांब पण नाही भाई. आणि एक्साइटमेंट एवढं आहे ना भाई, एवढी पब्लिक, एवढं क्राऊड, एवढी पोलिसं. म्हणजे भाई विषय गंभीर. तिकडे आपला भाऊ गंभीर, अशीच गोष्ट झाली. तर चला भाई जाऊया आता. भाई आज असं वाटतंय जास्तच काय लांब आहे एकदम भाई. ज़्यादा ही कुछ मोटा खत्म भाई कुछ समझ में ही नहीं आ रहा है भाई. लाइन वगैरह करके जैसा लगा है. हाँ भाई तू बरोबर बोलतो. फर्स्ट टाइम गाइस यो लाईन बघा गाइस. एवढ्या लांब चालत आलोय ना भाई, 1 किलोमीटर लाईन संपत नाही. हे गणपतीला कसं लालबागला दर्शनाला लाईन असते, तेवढी लाईन आहे भाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघायला, गौतम बुद्धाचे दर्शन करायला. आणि गाइस केवढी पण लाईन असो, आम्ही या लाईनमध्ये 2 तास उभं राहून जाणार म्हणजे जाणार भाई. जसं चैत्यभूमीला पोहोचलो मी घाबरलो. एवढी भीड बघून एकदम वेळ झाला. लाईन संपत नाही. पण पुढे हा कुणाल भेटला आणि त्यांनी लाईनीत मध्ये घेतलं. मित्रांनो त्या लाईनीत चालून पाय दुखून अशी झोप यायला लागली. मी अक्षरशः हार मानली. मी बोललो आता माझ्याने काय दर्शन होत नाही, तुम्ही जावा. आणि मी एका कोपऱ्यात झोपलो. मग त्याच्यानंतर यांनी सकाळी येऊन मला उठवलं 5:30-6ला आणि मला वापस लाईनीत लावलं मित्रांनी. आणि एवढे मस्त म्हणजे सगळे मित्रांसोबत एवढं चांगलं दिवस गेलं. आणि आयुष्यातील सर्वात सुखाचा दिवस असतो हा. आणि तुम्ही सगळ्यांनी या कृपया. आणि इथे काहीच टेन्शन नाही. तुम्ही या खाण्यापिण्याची, राहण्याची पण सोय होऊनच जाते. पाण्याची सोय एकदम मस्त झालेली होती इथे आणि खाण्याची पण. आणि एकूण एक गावावरनं लांबून खूप लांबून लोक आलेली. आणि तुम्ही बघू शकतात मठात प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला धागे वगैरे तोडायला लागतात. अंधश्रद्धा बाजूला ठेवावी लागते. आणि बाबासाहेबांचं भव्य स्मारकही उभारण्यात येत आहे मुंबईमध्ये. काय रे बाळ, रडू नको, रडतोस कशाला? माणसाला माणूस त्यानं मान झाला, माणूस घे जावली.
आपण काढू. भाई रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि लाईनचा पत्ता नाही कुठे जाऊन संपणार आहे भाई. भाई भाई विषय गंभीर झालेला आहे, विषय गंभीर. अरे वेडे एवढी लाईन म्हणजे खाऊ भाई खतमच होत नाही. तिकडं आहे मी नाही आता बस थकलो भाई बस कॅन्सल भाई. मम्मी भाई लाईन खतमच नाही होत आहे तर काय विषय करणार. IPS ऑफिसर उभे आहेत आमच्या समोर. हे बघा भाई चल के तो लाइन खत्म नहीं हो रही, भाग के शायद खत्म हो जाए. गाइस प्रथम तो भाग नहीं पाया पर आ रहा है भाई, शिरडी जा रहा है जैसे कि. हाँ मेरी 1 किलोमीटर काय पेढे वाटणार आहेस तू. आई नाही तेव्हा 5 मिनिटात, पण आज संपतच नाही. विषय गंभीर आहे भाई. तेव्हा तुम्ही दादा बोलते काय भाई लॅम्बोर्गिनी का शोरूम भाई, विषय नाही ना भाई. लॅम्बोर्गिनी रेड भाई, आपने को ब्लॅक लॅम्बोर्गिनी भाई. आलो घडी दाखव किती वाजले, किती वाजले ते 2 वाजलेत ना. 2:15 झालेत गाईस. आणि आम्ही कधीपासून चालतोय काय माहीत, काय ठाव नाही. पण एक आहे की लाईन संपन आहे. म्हणजे आता मनात असं गाणं आलंय ना, आता तरी देवा मला पावशील का, चूक ज्याला म्हणत्या ते धावशील का भाई. 3 किलोमीटरची लाईन आहे गाईस, 3 किलोमीटर. म्हणजे आता 3 किलोमीटर किती टाइम लागतील आय डोंट नो. काय भाई इकडनं इथपर्यंत गेलो असतो, इथं डायरेक्ट वरली पोटला तिथपर्यंत लाईन आहे. पण आम्ही इथे भाई बघू आता किती दिवस लागतात इथपर्यंत पोहोचायला. राहुल आहे रे, झोपलेला आहे. ब्लॉग बनवता काय तुझं नाव. किरण मयूर हाय मयूर आहे. तर भाई आता 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही थोडंसं जवळ आलेलो आहे. 7 वाजलेत. हाय दोस्तो घर पे जाओ. मेरी यार. तर एवढं रात्रभर तू कष्ट केले त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे कुणाल. काय नाही पाठच्याला विचार भाई एक्सपिरियन्स काय तुझ्या रात्री लाईनीत राहिलेला. झोप नाही पूर्ण झाली. आणि तुझं काय म्हणणं आहे. नाही तू झोपलास मस्त एकदम. प्रथम नाही एकदम तो काय जाम फ्लाईट लेट झालं भाई आम्हाला. इथे 7 वाजायला. आमची झोप पूर्ण झालेली आहे, पण माझी झोप पूर्ण नाही झालेली आहे. आत्ताच एक झोप घेऊन आलेलो आहे. आत्ताच एकाला घेऊन आलेलो आहे. आपके क्या पब्लिक तुम लोग आपसे रिक्शे लेने के जॉइन में ऐसे बोल रहे अपन कौन आए मत कर रही तू इधर ही डालूंगा नहीं क्या. असं वाटतं जॉईनच जॉइन भी आपण नाही करते ओनली बॉन्ड पण मध्ये हे म्हणजे काकांना भांगलं. अरे पण ट्रान्सफर कसं झालं भाई. हे असं होतं एकदम भारी जोडी दिसते आता. बस तू पहिला प्यार आहे. अरे काय तुम्ही कुठे काय यायला लागलं का तुम्हाला. सो गाईज फायनली आता आम्ही प्रभादेवी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. रात्री 2 वाजेची मेहनत, आता 8 वाजायला आलेले आहेत. नो प्रॉब्लेम. पण मोबाईल मध्ये चालू आहे. हाय गाईज हाय वेस्पा आणि सगळ्यांना देतो एवढं पॅक काय आता कोण आणलेले आहेत. मला रिसीव करायला येत गाय इथं सगळ्या गाड्या मला रिसीव करायला येत आहे. गाडी आहे कोण
पुढे मग पाठी देवेंद्र फडणवीस एक एक करून सगळ्यांची एंट्री होत आहे. और ही सिक्युरिटी फोर्स गाड्या या गाड्यांमुळे सगळे मधी घुसलेत ना. या गाड्यांच्या चक्करमध्ये सिक्युरिटी कमजोर पडली आणि सगळे मधी घुसलेत. इथे काय सगळे मधी घुसलेत. काकांना 2 स्टार आहे तरी काकांचं कोण ऐक ना. तर 2 स्टार काय कामाचे मग. हो आता किती जण घुसले. पूर्ण अर्धेच जास्त लाईन घुसलेली आहे. किती जणांना आम्ही बोलत होतो तिकडे पण कोणच ऐकत नाही. काय फायदा 2 स्टारचा. तर मित्रांनो इथे खूप मोठा स्कॅम झालेला आहे. एक एक करून सगळे लाईन मध्ये घुसू राहिले भाई. आणि 3 स्टार असलेल्या काकांचं पण कोण ऐकत नाही भाई. कायच मतलब नाही भाई. हा मिरियान काय बोलता तुम्ही. आपण हे बघ पूर्ण घाम झालेला आहे आणि चाय पाडलेली आहे. बघ तुला दाखवतो आता. फुकटची चाय फुकटचा बिस्किट काय पाडला. 2-2 गल्लास. फ्री फ्री फ्री. बाबासाहेबांच्या कृपेने सोनं झालं या मातीचं. बाबासाहेबांच्या कृपेने सोनं झालं या मातीचं. आज रुबाब आला, आज रुबाब आला मांगाचं बर डोहाचा. आज रुबाब आला मांगाचं बर डोहाचा. काय रे बाळ रडू नको. रडतोस कशाला. पोचू रे पोचू. कामाचं टेन्शन आहे. कामाचं टेन्शन घेऊ नको. फक्त तू रडू नको. गाईस जिकडे पण बिस्किट वाटप होते तिकडे हा पहिलाच पोहोचलेला आहे. काही संधी सोडत नाही. हॅलो लाईन मध्ये हे कानात टाकल्याबद्दल तुमचं काय सांगणं आहे दादा. तुमचं काय सांगणं आहे कानात घेतल्याबद्दल. तुझं काय सांगणं आहे जादूची. कोणाला बोलता येत नाही. चुपत याचं सांगणं आहे काय. सो गाईज रात्री आम्ही 1 वाजेपासून स्टार्ट केलंय तर आता सकाळचे 11:30 वाजल्यावरती आम्ही इथपावत पोहोचलोय. फक्त बघू शकतात. आणि बस इकडनं आता जवळच आहे म्हणजे अजून अर्धा 1 तास. पण त्याच्यानंतर आपण पोहोचणार आहे. बहुत मेहनत है भाई. रात भर खड़े रहना मतलब खाऊ नहीं है. कुणाल भाई इसको पता है रात भर कैसा खड़ा रहना चाहिए. दाखव कोई गल्ला नहीं होती है. पहुंचेंगे अभी अपन थोड़ी देर. चला चला पटपट पटपट चलो भाई. चला खाली झाले. चला चला लवकर. बहुजन समाजाच्या विकासाकरता त्यांनी संघर्ष केला. अशा या क्रांतीसूर्याची म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. गाइस फायनली तुम्ही लोग देख सकते हो. आता आम्ही एकदम पोचलेलो आहे. म्हणजे आता 10-15 मिनिटात आम्ही मस्त दर्शन करणार. म्हणजे जे पण असो. चला भाई आता जास्त टाइम नाही. फायनली आम्ही मध्ये आता एंट्री घेतलेली आहे दर्शनात. मस्त एकदम आता 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहेत आम्ही. आत जावा. हा इकडे तुम्ही बघू शकता. आत म्हणजे आम्ही आत शिरलोच आहे. त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला. आता मस्त आम्ही हळूहळू 5-10 मिनिटात पोहोचणार आहेत. म्हणजे आम्हाला असं बुकिंग केलं आहे. हां नाही मी तर असं बरोबर राहतो. तुला तो कसं राहतो. तुला येते म्हणजे तिथलं शिक्षण झालं आहे रे. मला माहीत पडलं आता.
फुलं पडतील काय. फुलं या पोराने 3 दिवस झाले फुलं सांभाळून ठेवलेले. असं मी खोटं बोलतो कारण हा मुलगा झाड दाबणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकतात काय बोलतात ते. राहू दे आता, राहू दे. सगळ्यांनी घातले बाबा, करोडो लोक कुठे स्वतःला काढतील. नाही हो, पण चांगलं नाही वाटत. चला आलो का हात जोडून हो, पण बाळ याला समुद्र बोलतात. हे समुद्र असतो मुंबईचं, याला बोलतात चौपाटी. हा, समजलं का बाळ? मला माहित नाही म्हणून तर सांगतोय. बाळ समजला आता तुला? हा भाई समजलं का? अरे एवढं सांगतोय चौपाटी बोलतो. जाऊ दे मित्रांनो, याला समजलं नाही पण बरं आहे. 12 तास उभं राहून फक्त गोल फेरा दिला, आतमध्ये जाऊ नाही दिलं. दुःख वाटलं पण काय गोष्टींचा विचार करावा लागतो म्हणून जाऊ द्या. कुणाला पण जाम दुःख झालेलं आहे आणि आम्ही चप्पल आम्हीच दोघांनी काढली नाही, बाकी सगळे तर. हा वाला मस्त आहे, हा पहिलावाला घ्या. हा रे, हा वाला बरं. हा, हा पण जार बौद्धांचा गौतम हा तेच. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही. हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ना, तो काय आहे? आंबेडकरचं. हा हा झालं. हा, भारतरत्न झालं 50ला 3. 50ला 3 का रे? मग घे ना, हे तिघं घेऊन टाक. भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर.